नमस्कार मित्रांनो, ग्रहवेदमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत। मी विलास करंबेळे घेऊन आलो आहे मिथुन राशीसाठी जून महिना कसा असणार आहे। मित्रांनो, हा महिना संमिश्र आहे। थोडंसं कुठेतरी तुम्हाला तयारीला लागायचं आहे, कारण खर्च आणि स्वास्थ्य या दोन्ही गोष्टीकडे तुम्हाला पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे। कारण खर्च आणि आरोग्याच्या दृष्टीने कुठेतरी तुमच्यासमोर आव्हानं वाढणार आहेत। त्यामुळे कंबर कसून या महिन्यामध्ये ह्या दोन्ही बाबतीमध्ये तुम्ही पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे, अन्यथा कुठेतरी तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो। विदेश यात्रा जर तुम्ही प्लॅन करत असाल तर विदेश यात्रेची पूर्णपणे संधी तुम्हाला मिळणार आहे। त्या हिशोबाने तुम्ही तयारीला लागू शकता। विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे। स्पर्धा परीक्षेमध्ये यश घेऊन आलेला महिना आहे, परंतु कठीण परिश्रम विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे आणि नंतर यश येणार आहे। प्रेमामध्ये कुठेतरी उतार चढाव तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तुमच्या प्रेमाला समजून घेण्यास तुम्हाला कुठेतरी कठीणपणा जाणवणार आहे। त्यातून कुठेतरी वाद वगैरे होऊ शकतात। कामानिमित्त दूरवरचे प्रवास आहेत, त्यामुळे कुठेतरी तुमच्या प्रेमापासून किंवा वैवाहिक जोडीदारापासून तुम्हाला दूर जावं लागेल, कुटुंबापासून दूर जावं लागणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये उतार चढाव आहेत, कामामध्ये लक्ष द्या। कामामध्ये जास्त व्यस्तता असल्यामुळे तुम्ही परिवाराला वेळ देऊ शकत नाही आहे, त्यामुळे कुठेतरी परिवार तुमच्यावर नाखुश असणार आहे। कार्यक्षेत्राच्या बाबतीत जर बघितलं तर संमिश्र काळ आहे। कामामध्ये तुमचा उरक होईल, सहजासहजी काम तुम्ही करणार आहेत। मोठमोठी कामं तुम्ही हातासरशी एकदम इझिली करणार आहात, परंतु कुठेही कामं करत असताना घाई करू नका, अन्यथा चुका होऊ शकतात। त्या चुका तुम्हाला त्रास देऊ शकतात। पूर्णपणे फोकस राहून, कॉन्सन्ट्रेटेड राहून काम करण्याचा प्रयत्न करा, तेव्हा कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला स्वतःची चमक दाखवता येईल। कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना कुठेही प्रेशरमध्ये येऊन काम करू नका, अन्यथा चुका ह्या जास्त होण्याचे चान्सेस या महिन्यात आहेत। परिश्रमातून आणि यश प्राप्त करणे असा हा महिना आहे। कुठेही तुम्हाला सहजासहजी काही मिळणार नाही। काम जरी तुम्ही सहजासहजी केलेलं असेल तरी त्याचं यश हे तुम्हाला सहजासहजी मिळताना दिसणार नाही आहे। दुसरं असं की व्यापारात नवीन व्यापार वर्ग जे आहेत त्या व्यापारी वर्गासाठी हा महिना चांगला आहे। तुम्हाला विदेशातून फायदा होऊ शकतो। उत्तरार्धामध्ये व्यापार विस्तार किंवा व्यापारातून उन्नती प्रगती ही अतिशय चांगली आहे। व्यापारामध्ये तुम्ही एखादी नवीन योजना जर प्लॅन करत असाल किंवा व्यापारामध्ये काही नवीन प्लॅन करत असाल तर तो या महिन्यात तुम्ही करू शकता आणि व्यापार चांगला असल्यामुळे तुमचं पूर्णपणे चित्त हे प्रसन्न राहणार आहे। आर्थिक बाबतीत जर बघाल तर आर्थिक बाजू थोडीशी या महिन्यात तुमची कमजोर असणार आहे। अडचणी दूर होणार आहेत, परंतु मध्यम उत्पन्न आहे। त्यात जे लोक दैनिक उत्पन्नाशी निगडीत काम करतात त्यांना दैनिक उत्पन्न हे चांगलं राहणार आहे। उत्पन्नाचे चांगले योग या ठिकाणी बनत आहेत। सुरुवातीला थोडासा खर्च वाढणार आहे, त्यामुळे कुठेतरी आर्थिक चिंता तुमच्या मनामध्ये सतावू शकते। 12 जून नंतर कुठेतरी तुमचे खर्च हे आटोक्यात येताना दिसणार आहेत। भाग्याची साथ तुम्हाला या महिन्यात पूर्णपणे आणि त्यातून उत्पन्न वाढ होताना दिसणार आहे। संपत्तीच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला फायदा होताना दिसणार आहे। परिवाराची तुमच्या आमदनी किंवा उत्पन्न वाढणार आहे। शेअर मार्केटमधून पुरेसा फायदा तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे। व्यापारात प्रगती, विदेशमध्ये जर तुम्ही व्यापार करत असाल तर विदेशातून मुद्रा किंवा फॉरेन करन्सी तुम्हाला या महिन्यात मिळू शकते। आरोग्याच्या बाबतीत जर विचार कराल तर आरोग्याच्या तक्रारी आहेत। थोडासा संमिश्र महिना आहे, उतार चढाव घेऊन आलेला आहे। रोगप्रतिकार शक्ती कुठेतरी तुमची कमी होताना दिसणार आहे, त्यामुळे आजारी किंवा आरोग्यावर तुम्हाला पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे। मोठा आजार नाही आहे, परंतु डोळे, गळा किंवा पोट, मोठे आतडे इत्यादींचे आजार तुम्हाला या महिन्यात होऊ शकतात। त्या अनुषंगाने तुम्ही पूर्णपणे आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे। आता पाहूया प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये काय आहे ते। संमिश्र परिणाम आहे। नाती तुमची सुधारणार आहेत, त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटणार आहे। कुठेतरी तुमच्या आणि जोडीदाराची जी नाती वैचारिक जी गॅप आहे किंवा वैचारिक तफावत आहे, त्यामुळे तुम्हाला वाद होऊ शकतात। वैचारिक वाद असतील त्यामुळे तुम्ही एकमेकांपासून दूरसुद्धा जाऊ शकता। पूर्णपणे तुमचा या महिन्यातला वेळ जो आहे तो नात्यांना वाचवायचं कसं या बाबतीमध्ये जाऊ शकतो। ऊर्जा तुमची तिथे कदाचित खर्च केली जाऊ शकते। पहिले 2 आठवडे त्रास आहे, परंतु त्यानंतरचा 2 आठवडे उत्तरार्ध ह्या महिन्याचा अतिशय चांगला आहे। वैवाहिक जीवनामध्ये थोडासा ताणतणाव आहे, संशय क्रिएट होऊ शकतो आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात। पूर्णपणे तुम्ही ऐकून आणि स्वतःच्या डोळ्यांनी पाहून जो निर्णय असेल तो घ्यायचा आहे। जोडीदाराबरोबर किंवा वैवाहिक जोडीदाराबरोबर तुम्ही कुठेही मागे बोलू नका। वेळ प्रसंगी तोंडावर बोलून त्या ठिकाणी त्या प्रश्नाची उत्तरं घेण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे नात्यांमध्ये कुठेही दुरावा होणार नाही। तिथल्या तिथे संशय हे निपटले जातील, याचा प्रयत्न तुम्हाला या महिन्यात करायचा आहे। आता पाहूया मित्रांनो,
परिवाराच्या बाबतीमध्ये संमिश्र परिणाम आहेत. परिवाराच्या बाबतीमध्ये थोडंसं कुठेतरी अशांत वातावरण राहताना दिसणार आहे. परिवाराला एकत्र ठेवण्याचा तुमचा कठीण समय या ठिकाणी तुम्हाला येताना दिसेल. पूर्णपणे जिद्दीने तुम्हाला तो परिवार एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांशी गोड बोलून, विचार करून, चर्चा करून मार्ग काढायचे आहेत. 12 जून नंतर योग्य काळ आहे परिवारासाठी. मित्रांनो, मिथुन राशीसाठी असलेलं हे महिन्याचं राशीफळ या ठिकाणी संपत आलेलं आहे. त्या अगोदर पाहूया आपण उपाय काय आहे ते. विष्णू सहस्त्रनाम जप करायचं आहे. गाईला हिरवा चारा किंवा भाजी खायला द्यायची आहे. शनिवारी शनी चालीसाचं पठण करायचं आहे की जेणेकरून हा महिना अजूनही तुम्हाला चांगला जाऊ शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेला आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.